म्हणजे ही जी रिॲक्शन आहे ताणाची, ही महिन्यातनं एकदा किंवा दोनदा येते, त्याच्यापेक्षा जास्त येत नाही. बाकी महिनाभर रिलॅक्सेशन, रेस्ट अँड डायजेस्ट. ठीक आहे, असं अनेक वर्ष आपल्या शरीरामध्ये चालू आहे, हजारो वर्ष चालू आहे. मागच्या काही वर्षांमध्ये गडबड झाली आहे. संभाजीनगरमध्ये साप दिसतात का? मला माहित नाही म्हणून विचारतोय. क्वचित दिसतात ना? म्हणजे साप बहुतेक नाहीच आहेत. आता साप नाही आहेत, पण सापाची जागा कोणी घेतली माहितीये का? सापाची जागा घेतली बॉसनी, सापाची जागा घेतली नवऱ्यानी, सापाची जागा घेतली बायकोनी, सापाची जागा घेतली आहे ट्रॅफिकनी. आता मला सांगा, बॉसच्या समोर स्ट्रेस वाढला म्हणजे काय? फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स आला. म्हणजे काय? हृदयाची गती वाढली, रक्तदाब वाढला, रक्त स्नायूंकडे वाढलं. कशासाठी? फाईट किंवा फ्लाईट, बरोबर ना? मग आता बॉस समोर फाईट करून काय होतं? माझंच नुकसान आहे. आणि बॉस समोरून पळून गेलो, माझंच नुकसान आहे. म्हणजे फाईट ऑर फ्लाईट ती तो उपयोगाचीच नाही ना. बायको समोर फाईट ऑर फ्लाईटचा काय उपयोग आहे का? माझा अनुभव सांगतो, काहीही उपयोग नाही. आणि नवऱ्यासमोरही नाहीये फाईट ऑर फ्लाईट. ट्रॅफिकमध्ये फाईट ऑर फ्लाईट. माझ्यासमोर 100 गाड्या आहेत, ते 100 गाड्यांची काय लढणार आहे? आणि पळून जाऊन जाणार कुठे? गाडी तर अडकली ना माझी. हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की माझ्या रोजच्या जीवनामध्ये जो मला ताण येतोय, स्ट्रेस येतोय, त्या स्ट्रेसमध्ये हीच रिॲक्शन ट्रिगर होतीये, पण त्या रिॲक्शनचा काहीही उपयोग नाही. हे फार महत्वाची गोष्ट आहे. आणि ही रिॲक्शन माझी दिवसात किती वेळा येते हो? आजकाल कशाने स्ट्रेस येतोय? फोन बघितला तरी स्ट्रेस येतोय, व्हॉट्सॲप उघडलं तरी स्ट्रेस येतोय, इंस्टाग्राम उघडलं तरी स्ट्रेस येतोय. माझा मित्र कुठेतरी छान थंड हवेच्या ठिकाणी जाऊन मजा करतो आहे, त्याचा फोटो पाहून मला स्ट्रेस येतो. खरंय का कुठे? मी फोटो अपलोड करतो फेसबुकवरती आणि माझ्या फोटोला 5च लाईक आहेत, आणि माझ्या मित्रांनी अतिशय फालतू फोटो अपलोड केलेला आहे आणि त्याला 50 लाईक आहेत. स्ट्रेस मला येतो. मी स्ट्रेसला काही कारणच राहिलेलं नाही आहेत. आणि माझं शरीर जे डिझाईन झालेलं आहे ते महिन्यातनं 1 किंवा 2 वेळेला स्ट्रेस हँडल करण्यासाठी झालेलं आहे फक्त. आणि हा स्ट्रेस मला रोज येतोय, 10 वेळा येतोय. त्याने काय होतं माहितीये? आता इथनं सगळी गडबड चालू झाली. एकदा दोनदा स्ट्रेस आला महिन्यातनं, काहीच अडचण नाही. तुमचं शरीर त्याच्यातनं बाहेर पडतं, सहजासहजी बाहेर पडतं, ताकदीने बाहेर पडतं. पण जेव्हा हा स्ट्रेस मला रोज 2दा यायला लागतो किंवा रोज एकदा यायला लागतो, तेव्हा माझा रक्तदाब सारखा जास्त असतो. मग काही दिवसांनी डॉक्टर सांगतो तुम्हाला हायपरटेन्शन आहे. जेव्हा सारखा स्ट्रेस रिस्पॉन्स येतो तेव्हा माझ्या रक्तातली साखर जास्त राहायला लागते. डॉक्टर म्हणतात तुमची फास्टिंग शुगर हाय आहे आणि पीपी पण हाय आहे, डायबेटीस डायग्नोस होतो. हाच स्ट्रेस. आता हे जे काही रक्तातली साखर वाढतीये, ब्लड प्रेशर वाढतंय, हार्ट रेट वाढतोय, रेस्पिरेटरी रेट वाढतोय, कशामुळे होतं? त्याला एक नाव आहे, कॉर्टिझॉल नावाच्या हॉर्मोनमुळे हे सगळं होतं. बऱ्याच जणांनी ऐकलं असेल कॉर्टिझॉल. किती जणांनी ऐकलंय कॉर्टिझॉल? अरे बापरे, सगळ्यांनीच ऐकलंय. मला स्ट्रेस आला आता. चुकीचं बोलून चालणार नाही ना, कारण कॉर्टिझॉल सगळ्यांना माहिती आहे. आता हे जे कॉर्टिझॉल आहे हे अजून बऱ्याच गोष्टी करतं. जेव्हा माझा स्ट्रेस येतो तेव्हा कॉर्टिझॉल येतं रक्तामध्ये. आता ते किती वेळात येतं?
2 मिनिटात येतं. आणि ते रक्तातनं कमी व्हायला किती वेळ लागतो? कितीतरी तास लागतात. कमीत कमी 3, 4, 5, 6, 7 तास लागतात. आजकाल काय झालंय, एक घटना घडली, ड्रायव्हिंग करत आलो, स्ट्रेस आला. ऑफिसमध्ये आलो, घरी काहीतरी विसरलो, दुसरा स्ट्रेस आला 10 मिनिटात. घरी गेलो, घरात कोणीच नाही, चावी नाही माझ्याकडे, तिसरा स्ट्रेस आला. एवढं सगळं करून मॅनेज केलं आणि शेवटी आलो मी ऑफिसमध्ये, बॉस काहीतरी बोलला, चौथा स्ट्रेस आला. 4 वेळा माझं कॉर्टिझॉल वरती गेलंय. ते खाली यायला किती वेळ लागेल आता? 1 दिवस. त्या 1 दिवसामध्ये आणखीन किती वेळा स्ट्रेस येतो? टीव्ही पाहिला की स्ट्रेस, व्हिडिओ पाहिले की स्ट्रेस. एवढा स्ट्रेस माझा सारखा येतो, कॉर्टिझॉल माझं सारखं वाढतंय. त्याचा काय परिणाम आहे माहितीये? जे जे रोग आपण ऐकतो, पहिला रोग ओबेसिटी, वजन, स्थूलता, त्याचा सरळ सरळ संबंध कॉर्टिझॉलशी आहे. का माहितीये का? ते पण मी सांगतो तुम्हाला. आपल्या शरीरामध्ये फॅट सेल्स का असतात? स्टोरेज येते, एनर्जी येते. आपण एनर्जी स्टोअर करतो की उद्या समजा दुष्काळ पडला तर शरीराला कॅलरीज मिळाव्यात, म्हणून फॅट सेल्स आपल्या शरीरात आहेत. कारण पूर्वी आपल्या पूर्वजांना दुष्काळाचा सामना करायला लागायचा सारखा. आजकाल दुष्काळ आम्हाला नाही त्याचा काही फरक पडत, कारण आम्ही कुठून तरी इम्पोर्ट करतो आणि सगळ्यांना खायला मिळतं. सगळ्यांना खाण्याच्या बाबतीमध्ये खायला न मिळालंय म्हणून त्रास होत नाहीत. जास्त खाल्ल्यामुळे त्रास सुरू झालेत आजकाल. भारतामध्ये 55% लोक ओबीज आहेत. 55% लोकांचं वजन गरजेपेक्षा जास्त आहे. ते कशामुळे? पहिली गोष्ट स्ट्रेस. कारण शरीर काय विचार करतं, मला जर का सारखा स्ट्रेस येतो आहे याचा अर्थ मला सारखं फाईट किंवा फ्लाईट करायला लागतंय. मग फायटिंगला आणि पळून जायला एनर्जी लागते. मग शरीर एनर्जी जास्त स्टोअर करतं, जास्त साठा करतं. अजून साठा करून ठेवा आणि म्हणून वजन वाढतं. स्ट्रेसचा पहिला परिणाम वजन, दुसरा परिणाम डायबिटीस, तिसरा परिणाम रक्तदाब, चौथा परिणाम हार्ट डिझिजेस, हृदयविकार. हृदयविकार हे जगातल्या 33% मृत्यूंना कारणीभूत आहे. दर 3 मृत्यूंमधला 1 मृत्यू जगात हृदयविकाराशी संबंधित आहे. आणि तरुण पिढीला जास्त धोका निर्माण झालाय. आजकाल व्हिडिओ बघता ना तुम्ही, तरुण मुलांना कधी पण हार्ट अटॅक येतोय. जिम मध्ये ते व्हिडिओ बघितले असतील तुम्ही, व्हॉट्सअपवरती केवढे सर्क्युलेट होत असतात. हे धोकादायक गोष्ट आहे. पूर्वी बघा, 20 वर्षापूर्वी हृदयविकाराचा धोका हा रिटायर झालेल्या माणसांना होता. आजकाल कॉलेजमधल्या मुलांनाही हृदयविकाराने ग्रासलेलं आहे. अनेक लोकांच्या स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह येत आहेत तरुण लोकांच्या. चांगली गोष्ट नाही. आणि याचं मुख्य कारण स्ट्रेस आहे. कारण हे जे कॉर्टिझॉल आहे, हे जे हॉर्मोन आहे कॉर्टिझॉल, हे काय करतं, आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये आतून सगळं त्याला नुकसान करायला सुरुवात करते. एंडोथेलियम नावाचा एक लेअर असतो आत, रक्तवाहिन्यांच्या आत एक आवरण असतं, ते नष्ट करून टाकतं कॉर्टिझॉल. आणि त्याच्यामुळे हृदयविकाराचे आजार सगळे चालू होतात. कॅन्सर जो वाढलेला आहे, कॅन्सरचं सगळ्यात मोठं कारण स्ट्रेस आहे. कारण कॅन्सर कशाशी संबंधित आहे? रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित आहे. मग स्ट्रेसनी माझी रोगप्रतिकारक शक्तीच कमी होतीये. मला आत्ता स्ट्रेस आला, रोगप्रतिकारक शक्तीकडे रक्त कमी झालं. दिवसात 4 वेळा स्ट्रेस आला तर 4ही वेळेला रोगप्रतिकारक शक्तीकडे रक्त कमी जाणार आहे. म्हणजे नुकसान कुणाचं होणार आहे? माझ्या रोगप्रतिकारक शक्तीचं. आमच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये टी सेल्स म्हणून असतात, नॅचरल किलर टी सेल्स म्हणतात त्यांना. ते कॅन्सर सेल्सला मारतात.
आता हे किलर टी सेल्सच जर का कमी झाले किंवा यांची ताकद कमी झाली तर ते कॅन्सर सेल्सला मारणार कसं? तिथं कॅन्सर निर्माण होतो. अस्थमा स्ट्रेसशी रिलेटेड आहे, कॉर्टिझॉलशी रिलेटेड आहे. थायरॉइडचे प्रॉब्लेम्स, हायपोथायरॉइडिझम, बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. हायपोथायरॉइडिझम, हायपरथायरॉइडिझम. TSH ची टेस्ट करायला सांगतात डॉक्टर. थायरॉइड हॉर्मोन T3, T4 आणि TSH. तर थायरॉइडचा डायरेक्ट संबंध कॉर्टिझॉलशी आहे. आजकाल लोकांची प्रजनन क्षमता कमी झाली आहे. लोकांना मुलं होण्यासाठी त्रास होतोय. त्याचं कारण स्ट्रेस आहे. सगळ्यात मोठं कारण स्ट्रेस आहे. महिलांचे जे विकार आहेत त्याचं कारण स्ट्रेस आहे. ओबेसिटी असेल, पण ओबेसिटीच्या मागे स्ट्रेसच आहे. म्हणजे तुम्ही सगळं बघितलं तर स्ट्रेसच सगळ्यात महत्वाचं कारण आहे. म्हणजे मी सगळ्या आजारांचं नाव घेतो इथं. आजकाल परिस्थिती अशी आहे की प्रत्येक घरामध्ये कोणाला तरी या आजारांपैकी एक आजार असतोच असतो. भारतामध्ये दर 3 माणसामध्ये एकाला डायबिटीस होणार आहे असं 5 वर्षापूर्वी भविष्य वर्तवलं होतं आणि आज ती परिस्थिती खरी झाली आहे. ऑलमोस्ट आपण 1 in 3 मध्ये पोचलेलो आहे. आणि याचं मुख्य कारण स्ट्रेस आहे. स्ट्रेस वाढला का सगळ्यांचा? नाही, आता कारण पुढचं सांगणार त्याचं आणखीन वाढणार आहे स्ट्रेस. आता ह्या स्ट्रेसमध्ये हे सगळे रोग निर्माण